श्री स्वामी समर्थ. तर आजचा जो अनुभव आहे तो आपल्याला सांगलीहून आपल्याला एका दादानी शेअर केला आहे आणि त्यांच्यासोबत हेल्थ इश्यूज त्यांच्या लाईफमध्ये आल्यानंतर स्वामींनी त्यांना कशी मदत केली आणि त्यांचा जो मार्ग आहे स्वामींची भक्ती करण्याचा हा कसा वाढला हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. दादांचं नाव आहे सतीश आणि हे सांगलीला राहतात. तर सतीश दादांनी मला व्हॉट्सअपद्वारे त्यांचा अनुभव शेअर केला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सविस्तरपणे त्यांच्यासोबत जी गोष्ट झाली आहे ती शेअर केली. तर मी आहे तशीच वाचून तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुम्हालाही समजेल की अनुभव जे असतात ते कसे असतात आणि तुमच्यासोबतही असे काही अनुभव घडले असतील, तुम्ही नक्की मला WhatsApp नाहीतर ईमेलद्वारे ते कळवू शकतात. मी पण ते व्हिडिओमार्फत लोकांपर्यंत ते पोहोचवू शकू. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला असा अनुभव सांगणार आहे, जो मी कधीच विसरू शकत नाही. कारण हा प्रसंग माझं जीवन वाचवणारा होता. एका काळात माझं आरोग्य इतकं खालावलं होतं की मी स्वतःलाच ओळखत नव्हतो. सुरुवातीला फक्त साधी डोकेदुखी होती. मी ती तसा साधा त्रास समजून दुर्लक्ष करत राहिलो. पण जसा-जसा वेळ गेला, त्रास हा वाढू लागला. डोक्याच्या उजव्या बाजूला अशी वेदना व्हायची की जणू कुणीतरी आतून सुरीने डोकं कापत आहे. आणि जेव्हा डोके दुखायचे त्यावेळी कधी-कधी अचानक नजर धूसर व्हायची, कधी कानात विचित्र आवाज यायचा, कधी-कधी तर अंगात शक्तीच उरायची नाही. बसून राहायचो कारण की कधी-कधी उभं राहिलो की चक्कर यायची. एक दिवस तर इतकी भीतीदायक चक्कर आली की मला वाटलं की मी पडेनच. अशा अवस्थेत डॉक्टरांकडे जाणं अपरिहार्य होतं. तपासण्या सुरू झाल्या, MRI, इंजेक्शन हे सगळं करून झालं आणि त्या तपासणाऱ्या डॉक्टरनी मला पाहताच म्हणाले की हे साधे मायग्रेन नाही. माझ्या मेंदूमध्ये सूज आली आहे आणि ती गोष्ट धोकादायक रूपात बदलू शकत होती. हा शब्द ऐकताच माझा श्वास अडखळला. जणू माझ्या पायाखालची जमीन निसटून गेली होती आणि ह्या गोष्टीनंतर रात्री माझी झोप उडून जायची. शरीर थकलेलं असायचं, मन घाबरलेलं असायचं. डोळे मिटले की एकच विचार, मी खरंच वाचेन का? कारण अशी गोष्ट आजपर्यंत मी ऐकून होतो आणि आज माझ्यासोबत ही गोष्ट घडत होती. कुटुंबांच्या चेहऱ्यावरती असहाय्य भीती पाहणं अजूनच छातीत दुखत होतं. त्या काळात माझ्या आयुष्यावरचं नियंत्रण जणू माझ्या हातातूनच निसटलं होतं. एक दिवस असंच घरी बसून काम करत होतो आणि अचानक माझ्या समोरची सर्व गोष्ट फिरू लागली. मी डोळे मिटून बसलो, हात कपाळावर ठेवला आणि त्या शांत क्षणी मला एक आवाज ऐकू आला. तो आवाज एवढा स्पष्ट होता की मी डचकून उठलो. त्या आवाजात एकच वाक्य होतं, "घाबरू नकोस, मी आहे." आजूबाजूला पाहिलं तर कुणीच नव्हतं, पण तो आवाज माझ्या मनात खोलवर कोरला गेला. त्या क्षणी अचानक मनात एकच नाव चमकलं, श्री स्वामी समर्थ. त्या दिवसानंतर माझ्या मनात सतत एकच विचार येत होता की त्याच्या परिसरामध्ये एक स्वामींचं मठ आहे. तिथे जायचं. शरीर कमजोर होतं, पण मनाला आतून एक अनोखी शक्ती मिळत होती. असं वाटत होतं की कुणीतरी मला तिथे बोलवतंय आणि मग मी ठरवलं, काहीही झालं तरी मी स्वामींच्या चरणी जाणार. ज्या दिवशी त्या मठामध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्या दिवशी डोकं तापलेलं होतं. डोळे जड, पण मन शांत होतं. जाण्याचा पूर्णपणे मी निर्णय घेतला. ज्यावेळी मी घराबाहेर पडलो, त्याच वेळी एक अनोळखा मुलगा माझ्यासोबत आला आणि मला म्हणाला, "काका, तुम्हाला काही होणार नाही. स्वामी तुमच्याकडे पाहत आहेत." इतकं बोलून तो हसला. मला तर धक्का बसला, कारण मी स्वामींकडे जातो ही गोष्ट फक्त मलाच माहिती होती. हा मुलगा मला कसा ओळखला आणि ह्याला कसं माहिती की मी स्वामींकडे जातोय? हा प्रश्न मी त्या मुलाला विचारणार तितक्यात तो मुलगा तिथून पळून गेला. माझ्या डोक्यात सतत आता मी जात असताना एकच गोष्ट येत होती, हा मुलगा कुठून आला आणि कुठे गेला? जसं मी त्या मंदिराच्या परिसरात पोहोचलो, पाय ठेवताच एक शांततेची लहर माझ्या अंगावरून गेली. मी तिथे मठामध्ये बसलो आणि डोळे मिटले. काही क्षणातच मला जाणवलं की माझ्या मागे कुणीतरी उभं आहे. पावलांचे हलके आवाज, जवळ येणारी ऊर्जा आणि मग कानात ऐकू आलेले वाक्य, "मी आलोय, घाबरू नकोस." मी हळूच डोळे उघडले. माझ्यासमोर एक दिव्य प्रकाश जाणवत होता. चेहरा स्पष्ट नव्हता आणि उपस्थिती अतिशय प्रखर होती. त्या क्षणी माझ्या शरीरात विचित्र कंप येत होते. माझ्या डोकेदुखीचा भार हलका होऊ लागला. जणू आतमध्ये जो त्रास वर्षानुवर्ष साचला होता,
तो कुणीतरी अलगद बाहेर काढत होतं. काही वेळ मी न बोलता बसून राहिलो. माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. मी हलक्या आवाजात म्हणालो, "स्वामी, आता सर्व तुमच्यावर सोपवलं आहे." त्या शांततेत मला जाणवलं की माझ्या शरीरावरचं दुःख कमी होत आहे. डोकं हलकं वाटत होतं. तो कायम असणारा दाब गायब झाला होता. माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कृतज्ञता दोन्ही होती. परतीचा प्रवास करत असताना मला होत असलेली डोकेदुखी आणि जो त्रास होत होता तो आता हलका वाटू लागला. हा इतक्या वर्षांच्या त्रासानंतर अचानक झालेला बदल माझ्यासाठी एक चमत्कार होता. मी शांतपणे बसलो आणि मनात एक विचार आला. ही औषधाची कामगिरी नाही, हे तर मी त्या मठामध्ये गेलो, तिथल्या राजाचं हे वरदान आहे. घरी आल्यानंतर मी पुन्हा एम-आर-आय केला. रिपोर्ट पाहून डॉक्टरही गोंधळले. त्यांनी मला विचारलं, "हे कसं झालं?" सूज जवळ-जवळ पूर्णपणे आटली आहे. ते चकित होते, पण मला मात्र उत्तर माहीत होतं. मी फक्त हसलो. आज मी पूर्णपणे बरा आहे. सकाळी उठून काम करणं, धावपळ, शूटिंग, लोकांना भेटणं सगळं पूर्वीसारखं होत आहे. कदाचित त्याहूनही चांगले चालू आहे आणि ह्या सगळ्यामागे एकच कारण आहे, स्वामींची कृपा. सागर दादा, तुमचा मी व्हिडिओ नेहमी पाहतो आणि त्यामुळे मला वाटलं की हा अनुभव तुम्हाला शेअर करावा. हा अनुभव तुम्हाला एक चमत्कार म्हणून मी सांगत नाही. हा माझ्यासोबत झालेला खरोखरचा अनुभव आहे. हा अनुभव आहे विश्वासाचा, शरणागतीचा आणि परमशक्तीवर ठेवलेल्या अढळ श्रद्धेचा. स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांमागे असेच उभे राहतात. आपण संकटात असताना ते आपल्याला सोडत नाही, आपल्या सोबतच असतात. तुम्ही कोणत्याही संकटात असाल, आरोग्य, पैसे, नातेसंबंध, एकदा मनापासून स्वामींना हाक मारा. त्यांची कृपा मिळाली की सर्व अशक्य गोष्टी शक्य होतात. तर थँक यू सो मच दादा, तुम्ही ही जी स्टोरी आहे ती आम्हाला शेअर केली आणि खरोखर स्वामींची कृपा असते त्यावेळी पैसे, नातेसंबंध, परत आपल्याला असलेले जे पण प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये ते सर्व दूर होतात. फक्त तुमची श्रद्धा लागते स्वामींवरती. तो विश्वास असला की स्वामी आपल्यासोबतच असतात आणि त्यानंतर असे संकेत येतात आणि आपल्याला समजतं की स्वामी आहेत आपल्यासोबत आणि त्यांचा जो साथ आहे तो आपल्यासोबत जन्मोजन्मीचा आहे. तर तुमच्याकडेही काही अनुभव असतील, तुम्ही नक्की मला शेअर करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, ईमेल ॲड्रेसही आहे. तिथे तुम्ही मला मेसेजद्वारे तुमचा अनुभव शेअर करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे असेच अनुभव तुम्हाला दररोज आपल्या ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील.